आता स्वानंदी ठरवते सुशानी मलिकाची चांगलीच जिरवायची आणि तशी सुरुवातही होते. एका मागोमाग एक स्वानंदी मलिकाने सुशला अशी काय मात देत असते. नमस्कार मित्रांनो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. तर सुष्मिता तनतन करत जाते. मलिका विचारते, काय झालं सुश? सुश म्हणते, मी ताईला चॅलेंज करून आले. मलिका म्हणते, चॅलेंज? कसलं चॅलेंज? ती मॉम इन लॉ, आता तुम्ही बघाच, मी ताईची कुठली गोष्ट सक्सेस होऊ देणार नाही. तिने माझे अधिकार हिसकावून घेतलं. ताई असं कसं करू शकते? आता तुम्ही बघाच मी काय करते ते. तर घडचं असं, मंदाकिनी तिथून पळ काढते आणि ह्यामधलं दिलीप, आदिरा आणि रोहनला काहीच कळू द्यायचं नाही असं ती ठरवते आणि घरी जाते. पण दिलीप समोरच उभा असतो. आता काही झालं नाही असं मंदाकिनी दाखवते. तेवढे तो विचारतो, मंदा कुठे गेली होती? मंदाकिनी म्हणते, आता मी माझ्या मुलीला पण भेटायला जाऊ शकत नाही का? दिलीप म्हणतो, मुलीला भेटायला गेली होती की राजवाड्यांच्या घरी चोरी करायला? मंदा म्हणते, अहो काय काय बोलताय? तो मग राजवाड्यांचा पारंपरिक हार तुझ्याकडे कसा आला? ती म्हणते, अच्छा तुमच्या लेकीने तुम्हाला सगळंच सांगितलं तर? पण हे नाही सांगितलं तो हार मला माझ्या लेकीने सुष्मिताने दिला होता. ते कसं सांगेल? तिचं कामच आहे फक्त कान भरायचे. दिलीप म्हणतो, नंदूने माझे काही कान भरले नाही, जे काय ना तेच सत्य सांगितलं. ती सोडावं तुम्ही, मला सगळंच कळतंय. इकडे मात्र स्वानंदी खूप शॉक झालेली असते, कारण सुष्मिता तिला बोलून जाते, आजपासून तू माझी बहीण नाही, माझी कॉम्पिटिटर आहे आणि आपल्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. हो ताई, पण ह्यामध्ये चीट करू नकोसा. तेवढे समोर येतो आणि म्हणतो, ही सुष्मिता अशी काय गेली? स्वानंदी म्हणते, अहो बघितलं का, तिने मला चॅलेंज केलं. चॅलेंज काय तर म्हणे आपल्यामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि आजपासून तू माझी कॉम्पिटिटर आहे. ह्या मुलीला काय झालं मला तेच कळत नाही. ही अशी का वागते? हिला कळत नाही का हिने किती मोठी चूक केली ती? आणि चूक केली तर केली, वर मला बोलते. डोक्याला हात लावत म्हणते, अरे देवा कसं होणार या मुलीचं? समोरून तो, स्वानंदी मॅडम तुम्ही शांत व्हा आणि बघा, आधीच तुमचं रात्रभर डोकं दुखलं, आता त्रास करून घेऊ नका. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, सुष्मिताचे एवढं नका मागे लागू. स्वानंदी म्हणते, तुम्हाला काय म्हणायचं? मी मागे लागले? अहो राजवाडे तुम्हाला दिसत नाही का ती कशी वागते ती? आदिरा म्हणते, आई पण तुम्ही राजवाड्यांचा पारंपरिक हार घेतलाच का? अहो तुम्हाला जरी सुशने दिला तर तुम्ही नाही म्हणू शकला असताना. अहो ते दागिने त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि आजीने नेहमी तिच्या जीवापेक्षा जास्त जपले. दिलीप म्हणतो, एक नंबरची हावरट बाई, ही कशी नाही म्हणणार? एवढा मोठा सोन्याचा दागिना बघून हिच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. मंदाकिनी म्हणते, बोला मलाच बोला. आणि आदिरा तुला तर काय ग, तुला तर चान्सच मिळाला. रोहन म्हणतो, आई पण तुला काय गरज होती तिकडे जायची? ती म्हणते, अरे तुम्हाला कसं कळत नाही, मी नव्हते गेले, मला मलिका मॅडमचा फोन आला होता. त्या स्विचच्या अधिकारबद्दल बोलत होत्या आणि त्याच अधिकाऱ्याने सुशनी मला एक दागिने दिला, तर काय फरक पडतो? राजवाड्यांकडे एवढे दागिने, त्यामधून एक गेला तर त्यांना काही फरक पडणार आहे का? दिलीप म्हणतो, पण मुळात तू घेतलास का? अगं त्या सुशला एक अक्कल नाही, पण तू पण तशीच. मंदाकिनी म्हणते, बोला मलाच बोला, तुम्हाला दुसरं येतंय काय? समोर आता स्वानंदीला समजवत असतो, पण तिला खूप राग येतो. ती उठून बाजूला जाते. तो स्वानंदी मॅडम, ती म्हणते, मी नाही बोलणार तुमच्याशी. समोर चिडवत म्हणतो, हे मला नाही वाटत तुम्हालाही शक्य होईल. स्वानंदी म्हणते, तुम्हाला चॅलेंज देत आहे? तो हो चॅलेंज. ती चॅलेंज, आत्तापासून मी तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही. तो ठीक आहे स्वानंदी मॅडम. ती काय? हे बघा, बोललात तुम्ही एक शब्द. आता स्वानंदी खुणेने बोलत असते. समोरून तो, काय? स्वानंदी खुणेने म्हणत असते, मी तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही. तो म्हणत असतो, काय कळलं नाही, काय म्हणालात? ती आता जोरात ई करते. तो अरे बापरे. ती निघून जाते आणि तो गोड हसत असतो. स्वानंदी ऑफिसला जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी असते. तेवढे समोरची गाडी येते. तो स्वानंदीला बघतो आणि छत्री घेऊन खाली उतरतो. तिच्या डोक्यावर पकडत म्हणतो, काय स्वानंदी मॅडम बोला. स्वानंदी खुणवते, तोंडाला चिकटपट्टी. तो ठीक आहे बोलू नका, पण गाडीत तर बसा. तो आता गाडीचं दार उघडतो आणि स्वानंदी बसते. पण पावसामुळे तेवढी खुश असते की गाडीची खिडकी उघडते, बाहेर हात काढत म्हणते, एवढ्या छान पावसामध्ये तुम्हाला भिजावं कसं वाटत नाही? समर हसून म्हणतो, तुम्ही बोललात. आता स्वानंदी खाली उतरते आणि पळायला लागते. आता समरही तिच्या मागे पळतो. दोघं खूप मजा करतात. आता समर तिच्यासाठी कणीस घेऊन येतो. त्यानंतर पावसामध्ये दोघं चहा पित असतात. समर म्हणतो, पावसा भावा, तुझ्यामुळे माझ्या बायकोचा अबोला होऊन गेला. आता तो स्वानंदीला स्वतःचं ओढतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.